नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण केवळ सूर्याच्या राशी परिवर्तनाचा उत्सव नाही, तर या पवित्र दिवसाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. असे मानले जाते की याच दिवशी गंगा माता राजा भगीरथाच्या मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमातून सागराला जाऊन मिळाली होती. याच दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा अंत करून अधर्माचा नाश केला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांतीचा एक विशेष संबंध धर्मराज म्हणजेच यमराजाशी सुद्धा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत धर्मराज आणि माता गुणवतीची ती प्राचीन कथा, जी संक्रांतीच्या दिवशी ऐकणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. प्राचीन काळी पृथ्वीवर राजा बबरुवाहन याचे न्यायप्रिय शासन होते. त्याच राज्यात हरिदास नावाचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव गुणवती होते. गुणवती आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि पतिव्रता स्त्री होती. तिने आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराची भक्ती, कठीण व्रते आणि अतिथींच्या सेवेत समर्पित केले होते. काळ सरकत गेला आणि भक्ती मार्गावर चालता चालता गुणवती वृद्ध झाली. जेव्हा तिचा अंतसमय आला, तेव्हा यमदूत तिला सन्मानाने यमलोकात घेऊन गेले. यमलोकाचे दृश्य, यमलोकात न्यायाची देवता धर्मराज आपल्या भव्य सिंहासनावर विराजमान होते आणि त्यांच्या शेजारी चित्रगुप्त बसले होते, जे प्रत्येक प्राण्याच्या कर्मांचा लेखाजोखा वाचत होते. गुणवती तिथे पोहोचताच धर्मराजांचे तेज पाहून ती थोडी घाबरली आणि नम्रतेने मान खाली घालून उभी राहिली. चित्रगुप्तांनी जेव्हा गुणवतीच्या कर्मांची वही उघडली, तेव्हा ते प्रसन्न झाले. त्यांनी धर्मराजांना सांगितले की गुणवतीने आयुष्यभर केवळ पुण्यकर्मेच केली आहेत. धर्मराजांनी सर्व ऐकून घेतले. ते प्रसन्न तर होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी उदासी होती. हे पाहून गुणवतीने विचारले, हे प्रभू, मी तर आयुष्यभर फक्त सत्कर्मेच केली, तरीही आपल्या मुखावर ही उदासी का? माझ्याकडून काही मोठी चूक झाली आहे का? धर्मराजांचा उपदेश धर्मराज मंद स्मितहास्य करत म्हणाले, हे देवी, यात शंका नाही की तू एक पुण्यात्मा आहेस. तू सर्व देवीदेवतांचे पूजन केलेस, पण तू कधीही माझ्या नावाने कोणतीही पूजा किंवा दान केले नाहीस. याच एका कमतरतेमुळे तुझ्या पुण्याचे चक्र अजूनही अपूर्ण आहे. हे ऐकून गुणवतीने क्षमा मागितली आणि प्रार्थना केली, प्रभू, मला आपल्या उपासनेची विधी माहिती नव्हती. कृपा करून मला असा मार्ग सांगा ज्यामुळे मनुष्य आपल्या कृपेला पात्र ठरेल. माझी इच्छा आहे की मी पुन्हा मृत्यूलोकात जावे, तुमची भक्ती करावी आणि जगालाही हा मार्ग सांगावा. मकर संक्रांती व्रताची विधी, धर्माचे 10 नियम. धर्मराजांनी प्रसन्न होऊन सांगितले की त्यांच्या भक्तीसाठी सर्वात उत्तम दिवस मकर संक्रांत हा आहे. ज्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, त्या दिवसापासून पूर्ण 1 वर्ष माझी पूजा करून ही कथा ऐकावी आणि धर्माच्या या 10 नियमांचे पालन करावे. धैर्य, सदैव संतुष्ट आणि शांत राहणे. क्षमा, आपल्या मनावर ताबा मिळवणे आणि इतरांना माफ करणे. सदाचार, कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य न करणे. शुद्धी, शरीराच्या आणि मनाच्या पवित्रतेची काळजी घेणे. इंद्रिय निग्रह, आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवणे. सद्बुद्धी, मनात कधीही वाईट विचार न आणणे. धर्म, निरंतर पूजा, पाठ आणि दान पुण्य करणे. श्रद्धा, व्रत करणे आणि धार्मिक कथांचे श्रवण करणे. सत्य, नेहमी खरे बोलणे आणि व्यवहारात प्रामाणिक राहणे. अक्रोध, कधीही क्रोधाच्या आहारी न जाणे. उद्यापन आणि दान. धर्मराजांनी पुढे सांगितले की 1 वर्ष या नियमांचे पालन केल्यानंतर पुढच्या मकर संक्रांतीला या व्रताचे उद्यापन करावे. यात धर्मराज आणि चित्रगुप्तांच्या मूर्तीची स्थापना करून हवन पूजन करावे आणि काळ्या तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि आपल्या शक्तीनुसार धान्य, गादी, उशी,
ब्लँकेट, भांडी आणि कपड्यांचे दान करावे. शक्य असल्यास गोदान, गायीचे दान करावे. धर्मराजांकडून हे ज्ञान मिळवून गुणवती पुन्हा धर्तीवर आली. तिने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली आणि मकर संक्रांत येताच पूर्ण विधिविधानाने हे व्रत सुरू केले. तिच्या भक्तिभावावर प्रसन्न होऊन अखेर धर्मराजांनी तिला आपल्या चरणाशी स्थान दिले आणि तिला मोक्ष प्राप्त झाला. तर मित्रांनो, ही होती मकर संक्रांत आणि धर्मराजांची ती कथा, जी आपल्याला शिकवते की जीवनात दान आणि धर्माचे काय महत्त्व आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय धर्मराज. अशाच प्रकारच्या आणखी कथा, मंत्र आणि स्तोत्रांसाठी आमच्या चॅनल मंत्र ध्यान रिदम्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच प्राचीन हिंदू ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृपया आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.